पंढरपूरचा मंदिरचा विकास होण्यासाठी शासनाने 73 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. 700 वर्ष ते 800 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारण या कामाची अंतिम टप्प्यात सुरुवात झालेली आहे. पॉलिसीचं काम चालू झालेलं आहे. आपल्यासोबत मंदिर समितीचे सदस्य जळगावकर महाराज आहेत. आपण त्यांच्याकडून भरपूर माहिती घेऊया की कशा पद्धतीने काम चालू आहे, सध्या काय काय राहिलेलं आहे. मंदिर समितीच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्व म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंदिर जतन, संवर्धन आणि संरक्षण या दृष्टीनं जे काही 73 कोटी शासनानं मंजूर केलेले होते त्या माध्यमातून त्या 73 कोटीच्या माध्यमातून भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत त्यांच्या पूर्णपणे सल्ल्याने त्याचं टेंडरिंग करून ती कामं चालू आहेत. जवळजवळ 75 ते 80% कामं पूर्ण होत आलेली आहेत. आता त्यातून राहिलेलं आहे फक्त कोटिंग, पश्चिमद्वार आणि नामदेव पायरी व इतर काही परिवार देवतेची छोटी मोठी कामं राहिलेली आहेत. आणि ते कामं केल्यानंतर मंदिराचं जे जुनं पुरातन लुक आहे ते लुक दिसणार आहे. आता त्याच्यात आत्ता सध्या आपण 16 खांबीमध्ये आहोत. 16 खांबीमध्ये एक खांब असा आहे की त्या सगळ्या 16 खांबापैकी एक खांब हा वेगळा आहे, ते त्याला गरुड खांब असं म्हटलं जातं. आता त्याला आम्हाला चांदी सुद्धा लावायची. आम्ही पुरातत्व खात्याला सांगितलेलं की आम्हाला त्या खांबाला तो विशेष खांब आहे की त्याला गरुड खांब किंवा पुरंदरदास असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे त्याला चांदी लावायला परमिशन देखील आम्ही पुरातत्व खात्याला मागितलेलं आहे. याचा सर्व पैसा सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्याकडं वर्ग झालेला आहे. त्याच्यामार्फत जे पुरातत्व खात्याने टेंडर काढलेलं आहे त्या टेंडरवाल्याला ते पैसे जातात. मंदिर समिती त्यात फक्त सुपरविजन करते की जेणेकरून काय हवं काय नको, कशा दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे आणि मंदिराचं लूक कशा पद्धतीनं दिसलं पाहिजे, त्या दृष्टीनं कामकाज आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. आणि ते काम लवकरच 1 वर्षाच्याच पूर्णत्वाला जाईल अशी आशा आहे. साधारण 700 वर्षापूर्वीचं मंदिर बघण्यासाठी भाविकांना लवकरात 1 वर्षात काम पूर्ण करून देणार असं जळगावकर महाराज यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरातून विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे, LS मराठी.